धन्यवाद सई. मेधाताई आणि पल्लवी आणि सई या तिघींनीही उपेक्षितांचा, वंचितांचा, शोषितांचा राष्ट्रवाद मांडताना वेगवेगळ्या अंगांनी त्याकडे बघायचा प्रयत्न केला आहे. आपण पाहिलं त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांची पुनरावृत्ती मी इथे करणार नाही. खरं तर समारोपाची जबाबदारी माझ्यावर नव्हती, ती चंद्रकांत वानखेडे करणार होते. त्यामुळे मला मांडायचे स्वतंत्र मुद्दे जे आहेत ते मांडायचं स्वातंत्र्य मी आधी घेणार आहे आणि मग या सत्राचा समारोप आपण करू. मी गेली 26 वर्ष रायगड जिल्ह्यामध्ये सर्वहारा जन आंदोलन या संघटनेची कार्यकर्ती म्हणून काम करते आणि आमच्या संघटनेचं प्रमुख सदस्यत्व हे शेतकरी, शेतमजूर, पण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी आहेत. त्यामुळे शोषितांचा, वंचितांचा राष्ट्रवाद म्हणताना आदिवासींच्या नजरेतून याकडे कसं बघता येईल याचा प्रयत्न, जसं पल्लवीने सुद्धा भटक्या विमुक्तांच्या नजरेतून ते बघण्याचा प्रयत्न केला, तर राष्ट्रवाद याकडे पोचण्याच्या आधी या समूहांचं राष्ट्रभान काय आहे ते मला असं वाटतं की समजून घ्यायला हवं. आणि ते समजून घेताना मला एक गोष्ट आमच्या एका मोर्चातली आठवते, जो सगळ्या अनेक संघटनांचा एकत्र असं ते आंदोलन होतं, वनहक्क मिळवण्यासाठी केलेलं आंदोलन. आणि नंदुरबारच्या विशेषतः भागातून जी एक घोषणा दिली जाते, जी आता आदिवासीच नाही सर्वच संघटनांमध्ये ती घोषणा उचलली जाते, ती आहे आमू आखा एक से. ही घोषणा दिल्यानंतर काही पत्रकार आणि विशेषतः जे पत्रकार काहीतरी कशावर तरी बोट ठेवायला आलेले असतात, अशांनी एका स्त्रीला, आदिवासी स्त्रीला हा प्रश्न विचारला की तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? आमू आखा एक से म्हणजे काय? त्या बाईने शांतपणे त्या प्रश्नाला उत्तर दिलं की तुम्हाला असं वाटत असेल ना की आमू आखा एक से म्हणजे आम्ही सगळी माणसं एक आहोत असं आम्ही बोलतोय, पण आम्ही फक्त आम्ही माणसं एक आहोत असं नाही बोलत आहोत. इथले जंगल, इथले पर्वत, इथल्या नद्या, इथली वनराई, इथले किडामुंगी, इथले जंतू, या सगळ्यांपासून माणसांपर्यंत आमू आखा एक से, ही आमची घोषणा आहे. आणि मला वाटतं हे त्या आदिवासी स्त्रीच्या जगण्याचं अस्सल भान आहे, जे तिचं राष्ट्रभान आहे असं मी मानते. ज्या समूहांकडून सत्ता, अधिकार, हक्क हे सातत्याने हिरावले जात आहेत आणि ज्यांना साधनविहीन बनवण्यात आलंय, त्यातल्या सर्वात जास्त टोचणारी वंचितता जी आहे ती आहे अधिकार आणि हक्क हिरावला जाऊन जी वंचितता येते. निर्णय प्रक्रिया, आपल्या जगण्याचे निर्णय घेण्याचे अधिकार सुद्धा हिरावले जाण्याची प्रक्रिया, ही जी वंचितता ज्यांच्या वाट्याला येते आणि सतत शोषणाला ज्यांना सामोरं जावं लागतं, त्या समूहांना टिकून राहण्यासाठी, जगण्यासाठी जगण्याचे आधार असे व्यापकच असावे लागतात, हे भान सुद्धा तिच्या ह्या म्हणण्यातून मला आलेलं दिसतं. राष्ट्र या संकल्पनेचे जे विविध पैलू आहेत त्यामध्ये आपण सगळेच हे मानतो की राज्य संस्था ही महत्त्वाची भूमिका बजावते आणि त्या राज्य संस्थेमध्ये ज्याला आपण सरकार म्हणतो, ही एक महत्त्वाची यंत्रणा. म्हणजे आजकाल राष्ट्रवादी असणं म्हणजे सरकारशी इमानदार असणं, सरकार जे म्हणेल ते मानणं आणि सरकारवर टीका न करणं, असं जे टोक राष्ट्रवादीच्या व्याख्येचं गाठलं जात आहे. आणि सरकार विरोधात आवाज न उठवणं हे तर आहेच, पण पंतप्रधानांच्या हेतूविषयी शंका व्यक्त करणं हे देखील जिथे राष्ट्रद्रोही मानलं जात आहे, त्या पार्श्वभूमीवर सरकारबद्दल आदिवासींची समज काय आहे त्याचा सुद्धा एक अनुभव मला मुद्दाम इथे मांडावा असं वाटतो. आणि तो पण मी पुन्हा आदिवासी स्त्रीच्या नजरेतून मांडणार. आज हे वैशिष्ट्य आहे की वंचितांची चर्चा करताना सर्व स्त्रिया मंचावर आहेत आणि त्यामुळे स्त्रीचा दृष्टिकोन इथे प्रभावी असणं आवश्यकपणे गरजेचं आहे. आदिवासींमध्ये पाचवी ही गोष्ट महत्त्वाची असते. पाचवी याचा अर्थ बाळ जन्माला आलं की 5वा दिवस हा उत्सव असतो आणि त्या 5वीला सुईण बाळाच्या कानात जगण्याचा मंत्र सांगते. ती त्या बाळाच्या कानात कुजबुजते आणि त्याला सांगते, वाघा नडगाला भिजच नको, गाजता वीज लवले तर भिजोच नको.
एस वहारलो तर धाव घेऊन पळजोस, बास वाहरला तर धाव घेऊन येजोस, दाराशी कोणी येईल तर भूक ठेवजस नको. आणि त्यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट जी अलीकडच्या काळात, ज्याला आपण आधुनिक काळ म्हणतो, त्या काळात आलेला सुयणीचा धडा आहे. ती शेवटची गोष्ट अशी सांगते की सरकारची पायरी चढजस नको. यामध्ये पुन्हा त्या स्त्रीचं हे भान दिसतं, निसर्गाबद्दलचं भान आहे की वीज पडली तर भिवून पळू नको, वाघ आला तरी भिवू नको, आईनं हाक मारली तर धावत जा, बानं बोलावलं तर तो कुठेतरी घेऊन जातोय म्हणून धाव मार, दाराशी पाहुणा आला तर त्याला उपाशी धाडू नको, पण सरकारची पायरी चढू नको. म्हणजे सरकारमधल्या विविध पाईक मंडळींनी आदिवासींशी केलेला जो व्यवहार आहे वर्षानुवर्ष, त्यांना कशी वागणूक मिळते, किती लूट केली जाते, यावर सुयणीचे हे बोल प्रकाश टाकतात असं मला वाटतं. आणि आदिवासींचं राष्ट्रभान हे या दोन अभिव्यक्तींच्या मधल्या अवकाशात आहे असं मला वाटतं. तो शब्दात नव्हे तर अनुभवात आणि समजदारीत व्यक्त झालेलं राष्ट्रभान आणि त्यातला राष्ट्रवाद आहे. एका बाजूला आम्ही समाजातल्या विविध धर्मीय जातीय व्यक्तींशी एकात्मतेचं नातं जोडू हा विश्वास आहे, आणि दुसऱ्या बाजूला निसर्गातलं वैविध्य, परस्पर पूरकता, सहिष्णुता आम्ही आमच्या जगण्यात आणू हे भान, हे जे आहे. आणि सरकारबरोबरचं नातं आम्ही ठरवू. पहिल्या टप्प्यात म्हणजे या लुटीमुळे सरकारपासून लांब गेलेला आदिवासी समाज सरकारची पायरी चढू नको असं सांगत असताना, नंतरच्या टप्प्यावर मात्र जशा आदिवासी क्षेत्रातल्या चळवळी वाढत गेलेल्या आहेत, त्यानंतर मात्र सरकारपासून दूर राहणं सोयीचं नाही, तर सरकारी कारभाराची चिकित्सा करायला हवी आणि का हे प्रश्न उपस्थित करायला पाहिजेत, हे त्यांच्या नंतरच्या गाण्यांमधून खूप आलेलं आपल्याला दिसतं. आणि हा पोलिसवाला छळतोय मेला, रोज रोज गरीबाला, आदिवासीला फसवून त्यानं काला बोकड खाला, यासारखं गाणं असेल. किंवा कष्ट करीन बाय ग, कष्ट करीन बाय, दाराशी फॉरेस्ट गार्ड उभा आहे ग, धक्का देऊन तू पुढंच जाय ग, असं म्हणणारे आहेत. किंवा देशभक्त लोक तुमरा, त्याग आमाप काय मागता, असं विचारणारे आदिवासी आहेत. हे जे भान नंतरच्या काळात सरकारबरोबरच्या व्यवहाराचं, चिकित्सेचं येत चाललंय, ते या राष्ट्रवाद तपासताना महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणजे लुटणाऱ्या कारभाऱ्यांना प्रश्नही विचारले पाहिजेत, जाब विचारले पाहिजेत. हे लोकशाही राष्ट्रामधलं अस्सल राष्ट्रभान आहे असं मला वाटतं. एका बाजूला सहिष्णुता आणि व्यापक भान, आणि दुसऱ्या बाजूला प्रस्थापितांविरुद्ध विद्रोह, शोषणाविरुद्ध विद्रोह, हे या आदिवासींच्या राष्ट्रभानाचे महत्त्वाचे पैलू आहेत असं मला वाटतं. माझा दुसरा मुद्दा जो मला मांडायचा आहे तो कालपासून अनेक वेळा चर्चेत आलेला आहे, ज्यामध्ये रोमिला थापरांचा पण काल उल्लेख झाला की इतिहास आणि राष्ट्रवाद याचा एक घनिष्ठ संबंध आहे. हा संबंध तपासताना सुद्धा मी त्याची ऐतिहासिक एक मांडणी करण्याचा प्रयत्न आत्ता सईने केला. पण भारतासारख्या वासाहतिक देशात जेव्हा वसाहतवादी राज्यकर्ते इतिहास प्रभावित करतात आणि जातीय उतरंडीच्या वास्तवामध्ये शिक्षणाची मक्तेदारी असणाऱ्या उच्च जाती इतिहासाचे दस्त नोंदवतात, आणि तोही फक्त जेत्यांचा इतिहास असतो, सामाजिक इतिहास नसतो, तेव्हा त्या इतिहासावर आधारलेल्या राष्ट्रवादात वंचितांना कोणतं स्थान असणार हा प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित केला पाहिजे. आणि हे आदिवासी समाजाच्या संदर्भात तपासताना हे लक्षात येतं की आदिवासी राज्य आणि अन्य नागरी म्हटले जाणारे समाज यांच्यातले हितविरोध, त्यांच्यामधले सातत्याने उद्भवलेले संघर्ष, ब्रिटिश सत्तेविरुद्ध त्यांनी केलेला संघर्ष, यांचा या इतिहासात कसला उल्लेख आहे हे जर आपण तपासायला गेलो तर तो इतिहास जवळपास पुसून टाकण्यात आलेला आहे असं आपल्याला दिसतं. शाळेत तर तो कधीच शिकवला जात नाही. म्हणजे आदिवासींच्या संघर्षाला गौण स्थान देऊन त्यांचं गौणत्व अधोरेखित करत मांडला जाणारा इतिहास आणि त्यावर आधारलेला राष्ट्रवाद हा नेहमीच उतरंडीचा, विषमतेचा वाद असतो. आणि त्यातून काय साधलं जात असतं तर या समूहांमध्ये सातत्याने न्यूनगंडाची भावना रुजवणं
आणि त्यावर खोट्या राष्ट्रवादाचं, एका भ्रामक अस्मितावादी राष्ट्रवादाचं रोपण करणं, ही चाल या आपल्या देशात सतत खेळली गेलेली चाल आहे. जेव्हा इतिहास एखाद्या समाजाचा नाकारला जातो त्यावेळेला नुसत्या त्यांच्या कहाण्या नसतात लपवल्या जात, मुळं उखडली जात असतात आणि न्यूनगंड रुजवत आपलं अस्तित्वच कसं गौण आहे याचं संपूर्ण एक खोटं भान त्यांच्यामध्ये रुजवलं जात असतं. आणि या भ्रामक अस्मितांवर आधारलेला जो राष्ट्रवाद असतो तो अस्तित्वाच्या प्रश्नांपासून या समूहांना लांब नेतो. त्यामुळे अस्तित्वाचे संघर्ष दुय्यम बनतात आणि हे संघर्ष अस्मितावादी प्रश्नात रूपांतरित केले जातात आणि भ्रामक अस्मितांचे लढे लढवणाऱ्या फौजाच्या फौजा तयार केल्या जातात. याचं उदाहरण आपण गुजरातमध्ये पण पाहिलेलं आहे. शोषक व्यवस्थेशी झुंजण्याच्या प्रेरणा काही प्रमाणात या इतिहासातून मिळतात, पण इतिहासच पुसून टाकल्यावर ज्यांची भविष्याची स्वप्ने सुद्धा पाहण्याची नजर बधीर करण्यात आली आहे आणि ज्यांचे संघटित प्रयत्न चिरडून टाकण्यात आलेत त्यांना नेहमी कुणाच्या तरी फौजेचे गुलाम सैनिक व्हावं लागतं किंवा कुठल्या तरी वादांच्या पालख्यांचे भोई व्हावं लागतं, हे आपण बघतोय. आणि आज अनेक जागोजागी वंचितांचे समूह यांच्या खोट्या राष्ट्रवादाचे भोई बनवले जात आहेत, हे आपण उघड्या डोळ्याने बघतोय. आदिवासी क्षेत्रात पसरणारे विविध पंथ, वनवासी कल्याण आश्रम, बजरंग दल आणि विविध ख्रिश्चन पंथ हे त्यांच्या समृद्ध संस्कृतीला चिरडून टाकणारं आक्रमण आहेच. आदिवासी संस्कृतीच त्यांनी प्रदूषित करून टाकली आणि त्यावर प्रदूषित राष्ट्रवाद हा रुजवला जातो. माझा तिसरा मुद्दा आहे जो आत्ताच्या आधुनिक विकासाशी जोडलेला मुद्दा आहे आणि तो मांडताना मी पुन्हा एक गोष्ट सांगणार आहे जी माझी एक आवडती, जुनी आहे पण आवडती गोष्ट आहे. एका गावावर सतत संकट येत असतात, माणसं पाठोपाठ साथीच्या कुठल्या तरी आजाराने मरत असतात आणि गावाला असं वाटतं की गावदेव कोपला आहे, तेव्हा देवाला शांत करायला काहीतरी केलं पाहिजे. गावदेवाला शांत करायला गावात पूजा घातली जाते. पूजेला नेहमीप्रमाणे ब्राह्मण बोलवला जातो. पूजा आहे गावात, त्यामुळे त्या दिवशी शेतात कोणी जात नाही. सगळा गाव मांडवात पूजेच्या येऊन तिथे उपस्थित आहे आणि माईकवरून भर दिवसा भट पूजेचे मंत्र सांगतोय. दशमला दशतुला दशघरच्या बामणीला, दशमला दशतुला दशघरच्या बामणीला, पंच पंच पोरा शेंडे बुडके रेणुकेला. आणि सगळेजण भटाच्या समोर हात जोडून मांडवात बसलेले आहेत. त्यांना असं वाटतंय की आपल्यावरची बलाद टळावी, गावावर आलेलं संकट दूर जावं म्हणून देवाला साकडं घालतोय भट आणि आपल्या सगळ्यांच्या हिताचं रक्षण व्हावं म्हणून देवाकडे हा आराधना करतोय, प्रार्थना करतोय. पण खरी गोष्ट अशी आहे की उसाच्या शेतात, हा सगळा भाग पश्चिम महाराष्ट्राचा आहे असं समजूया, उसाची शेती आहे आणि शेतात बामणाची पोरं लपून बसली आहेत आणि त्या पोरांना बामण भर दिवसा ढवळ्या मंत्र सांगतोय की दशमला 10 माझ्यासाठी घेऊन पळ, दश तुला 10 तुझ्यासाठी घेऊन पळ, 5-5 पोरांसाठी घेऊन पळ आणि शेंडे बुडके पण पुराव्यासाठी ठेवू नको, ते पण घरच्या गाईगुरांसाठी घेऊन पळ. आणि हा लुटीचा मंत्र आपल्या विकासाचा, आपल्या भल्याचा, आपल्या हिताचा मंत्र असल्याप्रमाणे गावकरी हात जोडून बसलेले. हा आजच्या विकासाचा मंत्र आहे जो एका बाजूला ब्राह्मण्यवादाचा चेहरा घेऊन आहे आणि दुसऱ्या बाजूला हाच तुझा विकास आहे असं दरडावून सांगत दिवसा ढवळ्या डाके घालावेत याप्रमाणे लूट करणार आहे. आणि आज हे जे लूट करणार आहेत त्यांची मर्यादा 10 आणि 5 उसापुरती नाही, हे आपल्याला पूर्णपणे माहिती. त्यांनी आपल्या जमिनीच लुटायला काढल्या आहेत, अस्तित्व लुटायला चाललंय आणि आपल्या उखडले जाणाऱ्या डावाला हात जोडून आपल्यालाच बसवलं जात आहे, विशेषतः वंचित समूहांना. हे आजचं वास्तव. तेव्हा ही उद्धाराची भाषा आहे असं भासवलं जातं, असते ही भाषा उखडण्याची, पण तीच गळी उतरवली जाते आणि तिला राष्ट्रभक्तीची जोड दिली जाते. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकल्पाला विरोध करायला उतराल तर तो राष्ट्रद्रोह ठरतो. पण या राष्ट्राचे नागरिक, इथले शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित आहेत की नाहीत आणि त्यांच्या हिताचं रक्षण हे राष्ट्राचं रक्षण असतं की नाही,
हा प्रश्न मात्र सोयीस्करपणे बाजूला टाकला जातो. हा प्रश्न आपण उच्चारावा एवढं देखील अवकाश आपल्याला आजचा मीडिया देताना दिसत नाही, कारण तो मीडियाही तीच भाषा मोठ्या प्रमाणात बोलतोय. मग एका बाजूला SEZ, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, पेट्रोकेमिकल पेट्रोलियम इन्व्हेस्टमेंट रिजन, स्पेशल मॅन्युफॅक्चरिंग रिजन्स यासारख्या महाकाय योजना आक्रमण करतात. आणि त्या एकेकाचे जमीन संपादनाचे आकडे काय आहेत हे नुसतं जरी बघितलं, म्हणजे 5 SEZ विरोधी मोठी लढाई, आपण अनेक जण इथे असणारे सुद्धा त्यामध्ये सहभागी होते, पण ती लढाई आता छोटी वाटावी इतकं प्रचंड आक्रमण हे इंडस्ट्रियल कॉरिडॉर्सच्या नावाने आहे. 5 कॉरिडॉर्स देशामध्ये येऊ घातलेले आहेत. त्यातला पहिला दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, दुसरा अमृतसर कोलकाता कॉरिडॉर, तिसरा चेन्नई बँगलोर, चौथा विशाखापट्टणम बँगलोर आणि 5वा मुंबई बँगलोर. आणि या 5 कॉरिडॉरचं प्रभावित क्षेत्र, हे सगळं काही संपादन होणार नाहीये, पण प्रभावित क्षेत्र वेगवेगळ्या प्रकारे जगण्यावर प्रभाव टाकणार आहे. ते आहे देशाच्या लँडमास पैकी 43% क्षेत्र हे या निव्वळ 5 कॉरिडॉरमध्ये. त्याशिवाय अनेक योजना आहेत. मग मुंबई नागपूर समृद्धी एक्सप्रेसवे असेल, वेगवेगळी धरणं असतील, शहरांचे प्रकल्प आहेत, स्मार्ट सिटीज आहेत, त्यांना वीज पुरवण्यासाठी लागणारे वीज प्रकल्प आहेत. हे सगळं बघितलं की छाती दडपून जाते. आणि या सगळ्यामध्ये शेती, शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित यांचं भविष्य काय असणार आहे हा प्रश्न उभा राहतो. कारण रोजगार निर्मितीचं गाजर जे दाखवलं जात आहे तेही खरं गाजर नाही. कारण आत्ता मी माणगावमध्ये आम्ही जे दिल्ली मुंबई कॉरिडॉरचा लढा लढतोय, तिथून शेतकऱ्यांकडून जे संमतीपत्र सक्तीने लिहून घेतली जात आहेत, त्यात असं लिहून घेतलं जात आहे की मला माहीत आहे की मी नोकरीसाठी पात्र नाही आणि मी नोकरीची मागणी करणार नाही. तेव्हा आणि दिवसाढवळ्या याची लाजही वाटत नाही. मला पहिल्यांदा हे वाचल्यावर आश्चर्य वाटलं की सरकार हे करतंय की दलालांचा हा डाव आहे. तर हे अधिकृतपणे प्रांत कार्यालयामधून दिलं जाणारं पत्र आहे, ज्याच्यावर मी कोर्टात जाणार नाही, मी वाढीव नुकसान भरपाई मागणार नाही, मी सरकारशी कोणताही लढा पुकारणार नाही आणि मी नोकरीची मागणी करणार नाही, कारण मला माहिती आहे की मी त्याला पात्र नाही. ही जर मजल आजच्या नियोजनाची, विकासाच्या नावाखाली रेटल्या जाणाऱ्या डावांची असेल तर त्यामध्ये, आणि हे ज्यांना लिहिता वाचता येतं ते निदान वाचू तरी शकतील, पण ज्यांना ते वाचताच येत नाहीये त्यांच्याकडून जबरदस्तीने सह्या घेतल्या जात आहेत आणि हे डाव रचले जातात. हे नुसतं म्हणजे शहरातला जो वर्ग आहे त्याला, ज्यांना विकासाचं दुसरं लाभ मिळण्याची शक्यता आहे, ते असं म्हणतात हो पण कोणीतरी जमिनी दिल्या पाहिजेत ना, जायचं कसं मग पुढे, मग जास्त भरपाई दिली तर चालेल की नाही. त्याचा एक संपूर्ण वेगळा डिस्कोर्स आहे जो आम्ही उभा करतोच आहोत. तो सगळा मांडायला काही आज इथे वेळ नाही. पण त्याच्या या सगळ्या डावातून येणारी चौकट ही फक्त संसाधनांच्या लुटीची आणि शेतकरी, शेतमजूर, आदिवासींच्या विस्थापनाची नाही. त्याच्यातून येणारी जी चौकट आहे त्यामध्ये पर्यावरण विषयक कायदे बदलले जात आहेत, कामगारांच्या हक्काचे कायदे संपूर्णपणे पातळ केले जात आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार काढून घेतले जात आहेत. कारण इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये स्पेशल ऑथॉरिटी येईल, ती ऑथॉरिटी सुपरसीड करेल. ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा या कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आहेत, संविधानिक यंत्रणा आहेत, पण त्या संविधानिक यंत्रणांचे अधिकार काढून घेऊन ज्याच्यामध्ये प्रायव्हेट कॉर्पोरेट्सचे प्रतिनिधी अर्धे असतील अशी ही स्पेशल पर्पज व्हेइकल्स या बॉडीज या सुपरसीड करतील. तर मग तुमची सार्वभौमता, तुमचे कायदे, तुमचं राष्ट्र, तुमच्या कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आहेत कुठे? आणि ज्याला हे राष्ट्रवाद म्हणत हे सगळं पुढे आणतायत त्या राष्ट्रामध्ये संविधान नावाची काही गोष्ट आहे की नाही, हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारावा लागतो. आणि त्यामुळे हे जे येणारं आजचं आक्रमण आहे हे फक्त गरिबांच्या, शोषितांच्या, वंचितांच्या जगण्यावरचं आक्रमण आहे असं म्हणून सोडून देऊ नका. हा सरळ सरळ देशाच्या संविधानाला घातलेला हात आहे आणि त्याच्या गाभ्याला हात घालून अनेक गोष्टी बदलल्या जात आहेत. अन्न सुरक्षा कायदा जो देशात केला गेला तो या देशात राहावा की नाही हे ठरवायला आपल्याला WTOच्या मंचावर जाऊन तिथे परवानगी मागावी लागते की तो कायदा टिकेल की नाही. 4 वर्षाची सूट आता आपल्याला मिळालेली आहे. 2017 सुरू झालाय. या वर्षी पुन्हा एकदा तो WTO मध्ये चर्चेला येणार आहे आणि तो टिकणार की नाही हे तिथे ठरणार आहे. तेव्हा या देशामध्ये गरिबांना रेशनमध्ये अन्न मिळावं की नाही हे आंतरराष्ट्रीय पातळीवर ठरवलं जात आहे. तर कुठे आहे देशाची सार्वभौमता?
आणि याच्यामध्ये कुठे राष्ट्रवाद तुमचा बसतो, हा प्रश्न खरं तर ऐरणीवर येऊन रस्त्यावर उतरून विचारायची गरज आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हे बघताना भाषा यांची राष्ट्रवादाची प्रत्यक्षात मात्र याच देशातल्या लाखो करोडो समूहांना उखडणारी हे त्यांचे डाव आहेत. या सगळ्यामध्ये लढणाऱ्या आमच्या संघटनेतल्याच एका तरुण मुलांच्या मेळाव्यात मुलांना मी प्रश्न विचारला, जसं मगाशी पल्लवीने विचारला, की तुमच्या दृष्टीने खरे राष्ट्रवादी कोण? तर त्यातल्या एका तरुण मुलाने खूप छान उत्तर दिलं. तो म्हणाला, संविधानाची काटेकोर अंमलबजावणी करून आमचे अधिकार जे देईल ते अस्सल राष्ट्रवादी. हीच भाषा आपण ऐरणीवर आणायला हवी असं मला वाटतंय. नेशन स्टेट ही जी संकल्पना आली, त्या संकल्पनेने जी प्रामुख्याने भांडवलशाही व्यवस्थेतच उदयाला आलेली दिसते, त्याने आपल्याला एक वेगळा अवकाश दिला, वेगळी भूमी दिली, जिथं माणसं पहिल्यांदाच आपापली जात, भाषा, धर्म सोडून सांप्रदायिक ओळख बाजूला ठेवून आपण एका सार्वभौम राष्ट्राचे घटक आहोत ही ओळख मजबूत करत होती. पण आता जागतिकीकरणाच्या काळात मात्र एका बाजूला नेशन स्टेटची संकल्पना कमजोर करण्यात येते आणि भांडवली समूह मात्र जगभर आपलं साम्राज्य पसरवतायत. तेव्हा या आव्हानाला भिडत नेशन स्टेट मजबूत करणं आणि इथे लोकांची सत्ता सार्वभौम आहे हे वास्तव टिकवणं म्हणजेच अस्सल राष्ट्रवादी असणं, ही गोष्ट आपण पुन्हा पुन्हा अधोरेखित करत पुढे आणायला पाहिजे असं मला वाटतं. आणि संकुचित राष्ट्रवाद धार्मिक सांप्रदायिक अंगाने मांडत नेशन स्टेटचं दुबळं होणं जे अंगवळणी पाडलं जात आहे त्याला विरोध करायला हवा. या दोन्ही गोष्टी एका वेळेला परस्पर विरोधी आपल्याला भासत असल्या तरी ती एकाच व्यवस्थेची परस्पर पूरक अंग आहेत. आणि म्हणून एका बाजूला भांडवल जगभर देशांच्या सीमा ओलांडत एक एक देशाच्या व्यवस्था काबीज करत निघालंय आणि जागतिक भांडवलशाही पसरते, आणि त्याचबरोबर संकुचित विकृत अंगाने फोफावणारे राष्ट्रवादी उठाव आपण त्याच वेळेला जगभर होताना अनुभवतोय. हे आजचं वास्तव आहे. म्हणजे भांडवलाला राष्ट्र नाही, भांडवलदारांना राष्ट्राच्या सीमा नाहीत, पण सामान्यांना मात्र राष्ट्र आहे आणि श्रमिकांना राष्ट्राच्या सीमा आहेत. हे आपल्या गळी उतरवलं जात आहे. करलो दुनिया मुठ्ठी में म्हणत जागतिक साम्राज्यवाद जोपासला जातोय आणि सोयी सोयीने हा साम्राज्यवाद राष्ट्रवादाच्या वळचणीला जातोय हे आपल्याला जगभर घडताना दिसतंय. एक मुद्दा जो मला पुन्हा शेवटी मांडताना महत्वाचा अधोरेखित करायचा आहे की हे जे पसरत आहे, हा जो विकृत राष्ट्रवाद पसरवला जातोय, त्याची सर्वात तो रुजण्याची सुपीक भूमी म्हणजे वंचितांची वाढती असुरक्षितता आहे. जिथे रोजगार नाही, जिथे साधनविहीनता लादली जाते, साधनं ओरबाडून घेतली जात आहेत आणि शोषित वंचितांची असुरक्षितता वाढतीये, त्याच्यातून येणारी विवशता, वल्नरेबिलिटी ही भ्रामक अस्मिता आणि विकृत राष्ट्रवाद पसरवण्याचं सर्वात प्रभावी वाहन आहे आणि जे घडताना आपल्याला दिसतंय. आणि विशेषतः जेव्हा जागतिकीकरणाच्या वातावरणात सामान्य माणसांच्या प्रश्नाची उत्तरं त्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत, हे उत्तर कुठे हे दिसत नाही, तेव्हा हे भ्रम आणखीनच जोपासले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे जे एलियनेशन किंवा ज्या प्रकारचे हिरावले जाणं होतंय सामान्य माणसांकडून डेमोक्रॅटिक निर्णय प्रक्रिया, लोकशाही निर्णय प्रक्रियाच हिरावलं जाणं, हे जे घडतंय त्या वातावरणात अशा प्रकारची विकृत राष्ट्रवादी भूमिका रुजवली जाण्याची शक्यता ही सर्वात जास्त असते. त्यामुळे आजचा राष्ट्रवाद हा राष्ट्राच्या सार्वभौमतेशी जोडलेला नाही. आज राज्यसंस्था ही राष्ट्रापेक्षा मोठी झाली आहे आणि मोदींची मन की बात ही संविधानापेक्षा सुद्धा जणू काही मोठी आहे असा भ्रम पसरवला जातोय. मोदींचा आभास एका बाजूला नेशन बिल्डिंगचा आहे, पण प्रत्यक्ष कार्यक्रम मात्र देश विकण्याचा आहे. आणि या वातावरणात मग वंचितांच्या दृष्टीने अस्सल राष्ट्रवादी प्रश्न हा आहे की संविधानाने घालून दिलेल्या वाटेवर यापुढे हा देश चालणार का? या देशातली विषमतेची दरी या सरनाम्यामध्ये नोंदलेल्या उद्दिष्टानुसार कधीतरी संपणार का? प्रत्येक घरातल्या प्रत्येक सदस्याला पोटभर अन्न 2 वेळ देता येईल ते द्यायला येणारी चूल पेटणार का? आणि या देशाचं बजेट हे कधीतरी सादर करताना इकॉनॉमिक डिस्पॅरिटी दूर करणं, आर्थिक विषमता दूर करणं हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून ते बजेट कधीतरी आखलं जाईल का? रामाचं नको पण समतेचं राज्य या देशात कधीतरी येईल का? या अस्सल राष्ट्रवादी प्रश्नाचा अवकाश रुंदावणं
आणि सुरुवातीलाच मी जे मांडलं त्या आदिवासी स्त्रीच्या भाषेतलं जगण्याचं भान, त्याच्याशी आपल्या विकासाचा सांधा जुळवणं हे आव्हान खूप मोठं आहे आणि या आव्हानाला भिडणं ही खरं तर काळाची गरज आहे. आपल्याला काय हवंय याकडे जर जायचं असेल तर आज काय आहे ते बघून आणि त्याला घेऊन आपल्याला बरोबर जावं लागणार आहे. उद्याचं स्वप्न हे आजच अस्तित्वात आहे असं मानून आपण जर चालायला लागलो तर आजच्या समाजाच्या ज्या काही मर्यादा आहेत, अडचणी आहेत, प्रश्न आहेत त्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती वाढत जाते आणि त्यामुळे आजच्या घडीला खूप काही हातातून निसटलंय, पायाखालची माती सरकली आहे, पण त्याला जे जे जबाबदार आहेत त्यांना सुद्धा जाब विचारण्याची गरज आहे. आणि त्यामुळे आज सत्तेतून पाय उतार झालेले पण आतापर्यंत अनेक वर्ष सत्तेत असलेले त्यांनाही हा प्रश्न विचारायला हवा की देशाचं जे संविधान ज्याचा तुम्ही कायम उदो उदो करत आलात घोषणाबाजीमध्ये, ते खरोखर अंमलात आणण्याचा प्रयत्न कधीच केला नाहीत, म्हणून राष्ट्रवादाला रुजण्याची पोकळी ही मोठी झाली. तेव्हा हे जाब सुद्धा विचारण्याची आवश्यकता आहे. आणि माझा शेवटचा मुद्दा असा आहे की हे सगळं करण्यासाठी जे चळवळीचं ज्या प्रकारची व्याप्ती, आखणी, बांधणी असायला हवी त्याचा खरा पाया जो मला दिसतो तो महात्मा फुलेंच्या कामामध्ये दिसतो. व्यक्तीपासून म्हणजे अडचणीत आलेल्या बाईने इथे बाळंत होऊन जावं इथपासून ते पूर्ण समष्टीच्या आणि समाजाच्या विश्लेषणाला हात घालणारं, शेटजी भटजी संस्कृतीला आव्हान देणारं जे काम, तो जो पल्ला आहे, तो जो आवाका आहे, तो महात्मा फुलेंच्या चळवळीचा आवाका हा खरा एतद्देशीय या देशाचं चळवळीचं खरं पायाभूत आणि आद्य मॉडेल असं मला वाटतं, जे आपल्यामध्ये आता राहिलेलं नाही. पुन्हा एकदा महात्मा फुलेंच्या मॉडेलकडे वळून या सगळ्या आव्हानाला भिडण्याची गरज आहे असं मी मानते. धन्यवाद. श्रोत्यांमधनं एक प्रश्न आलेला आहे, तो मी ताईंना दिलेला आहे. त्याचं उत्तर ताई देतील. त्यानंतर चहाचा ब्रेक आहे आणि लगेच इथेच कवी संमेलन सुरू होणार आहे. चहाचा ब्रेक फक्त 20 मिनिटांचा आहे. तो झाल्या तुम्ही सर्वांनी इथे आलात की आपण लवकरच कवी संमेलनाला सुरुवात करू शकू. खरं म्हणजे उत्तर आता सर्वांनीच दिलेलं आहे म्हणून मी जास्त काही वेळ घेणार नाही. प्रश्न असा आहे की भटक्या, विमुक्त, शोषित, वंचित, अल्पसंख्याक हे सर्व 1947 पासून, स्वातंत्र्यापासून बऱ्याच घटकांपासून वंचित आहेत. तर त्यासाठी राष्ट्रवाद की सरकार कारणीभूत आहे? आता राष्ट्रवादी सरकार कारणीभूत आहे का असा प्रश्न नाही विचारला आहे नशीब. परंतु खरं तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की जसं आत्ता उल्काताईंनी आणि मी थोडंसं मांडलं की नेशन आणि स्टेट एक प्रकारे जनता जी राष्ट्राच्या घटकांच्या समन्वयातून निर्माण झालेलं राष्ट्राचा गाभा असं मानलं जातं, आणि राज्य, शासन, द स्टेट, बिग एस, या दोन्हींचं मिळून जर राष्ट्र होत असेल तर जनता आणि सरकार यांच्यामधले संबंध जसे जसे विकृत होत चाललेले आहेत, दुरावत चाललेले आहेत, तशी वंचना, शोषण हे वाढीस लागलेलं आहे. आणि त्यामध्ये राष्ट्रवादाचा खोटा विचार ज्याचं सर्व विश्लेषण झालेलं आहे तो सरकार एक आधार म्हणून वापरत आहे. अस्मिता आणि अस्तित्वाची जी गोष्ट आता मांडली, आता आमच्या पाटण्याच्या राष्ट्रीय समन्वयाच्या संमेलनाचा जी थीम ती होती अस्मिता आणि अस्तित्वाचे प्रश्न. एकीकडे उन्हामधल्या अत्याचारानंतर जिग्नेश मेवाणी आणि सर्व गुजरातच्या दलितांनी रस्त्यावर उतरून मांडलेली एक जगण्याच्या प्रतिष्ठेची बाब, आणि त्याबरोबरच त्यांनी आता भूमीच्या वाटपापर्यंत नेऊन सोडलेले अस्तित्वाचे प्रश्न, हे प्रत्येक वंचित, शोषित समाजाला, अल्पसंख्याकांपर्यंत, आणि आम्ही सगळ्या स्त्रिया असून स्त्रीवादी फार काही आम्ही मांडलं नाही हे माझ्या लक्षात आलं. कारण आम्ही जरा व्यापक विचाराच्या असतो, हो की नाही? आपण आम्ही एवढं संकुचित वगैरे विचार करत नाही. आणि इथे नाही
हो, तेच मी म्हणते तुमचंच म्हणते, स्त्रिया आल्या की असं होतच एकत्र. म्हणून पण आम्ही जरा कमी मांडतो. आणि इथे साधनाताई, विद्याताई, छायाताई, विजयाताई, सुहासताई, मीनाताई, रेखाताई खूप काही बसलेल्या आहेत. त्यामुळे हे नक्कीच की एकूण ह्या सगळ्या दबलेल्या, पिडलेल्या अशा समाज घटकांना खरोखर सरकार छळतंय असं आपण म्हणून केवळ मोकळं होऊ शकत नाही, तर ते कुठल्या आधारांनी छळतंय, ज्याच्यामध्ये आज राष्ट्रवादाची खोटी संकल्पना, अवडंबर, वृथा अभिमान, अस्मितेलाच एक युलोजाइज करणं, हे सगळं जे होतंय त्यामुळे सरकारच्या दृष्टिकोनामध्ये त्याच्या आधारावर झालेला फरक हा आपण मांडतोय. एवढंच मला म्हणायचं आहे. आणि सरकार जबाबदार आहेच नाही असं नाही, समाजही जबाबदार आहे. त्याचंही मांडणी खरं म्हणजे व्हायला पाहिजे. कारण राष्ट्रांतर्गत ज्या विविधता आहेत, ज्या राष्ट्रीयता आहेत, त्या सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारा जो पहिला भारतीय राष्ट्रीयवाद होता, तो मागे पडत पडत हा जो खोटा राष्ट्रवाद वाढत गेला, एकीकडे भांडवलशाहीच्या मार्गाने सुद्धा आणि दुसरीकडे खोट्या अस्मितांच्या मार्गाने, हे सगळंच कारणीभूत आहे असं आपण म्हणूया. धन्यवाद.